मी आहे नागपूरमधली नागपूरच्या गोरेवाडा नजीकच्या वन्यजीव बचाव केंद्रातल्या चितळ, काळवीट आणि चौसिंगा अशा 9 प्राण्यांची बिबट्यानं शिकार केल्याचं बुधवारी सकाळी उघडकीस आले। वन्यजीव बचाव केंद्रामध्येच ही घटना घडल्यामुळे खळबळ माजली। बिबट्या मानवी वस्तीत शिरून हैदोस घालत असल्याच्या घटना वरचेवर घडत असतात। 2 दिवसांपूर्वी पुण्याच्या केशवनगर परिसरात बिबट्यानं 4 जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं। त्यात एका 70 वर्षीय महिलेचाही समावेश होता। मात्र नागपुरात चक्क गोरेवाडा जंगलालगत असलेल्या वन्यजीव बचाव केंद्रातच बिबट्यानं धुमाकूळ घातल्याचं समोर आलं। मंगळवारी रात्री या बिबट्यानं पिंजऱ्यात 5 चितळ, 3 काळवीट आणि एका चौसिंगाची शिकार केली। केशवनगर रेणुका माता मंदिरच्या पाठीमागे बिल्डिंगमध्ये बिबट्या आहे म्हणून आम्ही ताबडतोब पोलीस स्टाफसह केशवनगर रेणुका माता मंदिरच्या पाठीमागे बांधकाम चालू आहे, त्या बांधकामावर गेलो असता लोकांची बरीच गर्दी होती। ती गर्दी हटवली आम्ही बाजूला। त्यावेळेस बांधकाम दुसऱ्या मजल्यावर बिबट्या आम्हाला दिसला। मध्य भारतातील सर्वात मोठ्या अशा गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातील जखमी प्राण्यांवर उपचार केले जातात। या प्राण्यांना ठेवण्यासाठी 12 फूट उंचीचे पिंजरे तयार करण्यात आले। विशेष म्हणजे याच पिंजऱ्यावर उडी मारून बिबट्यानं या प्राण्यांची शिकार केली। मी सध्या आहे गोरेवाडा या मध्य भारतातील सर्वात मोठ्या प्राणी रेस्क्यू सेंटरमध्ये। याच ठिकाणी बिबट्याने 9 प्राण्यांची शिकार केलेली आहे। त्यामध्ये 4 चितळ, 3 काळवीट आणि 1 गौशिंग्याचा समावेश आहे। या ठिकाणी या खुल्या परिसरामध्ये या सगळ्या 9ही प्राण्यांना सोडण्यात आलं होतं। वन्यजीवांचं संरक्षण करणाऱ्या केंद्रातच बिबट्यानं 9 प्राण्यांची शिकार केल्यानं सर्वच चकित झालेत। बिबट्याची दहशत नागरी वस्तीत तर आहेच, पण पिंजऱ्यात ठेवलेले प्राणी देखील बिबट्याची शिकार ठरत आहेत। यापूर्वी 2016 मध्येही अशाच प्रकारची घटना घडली। त्यामुळे उपचारासाठी आणलेल्या प्राण्यांच्या जीविताचा प्रश्न आता निर्माण झाला। गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।